राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ध्यान उभा विटेवरी सुंदर ध्यान उभा विटेवरी सुंदर ध्यान उभा विटेवरी सुंदर ध्यान उभा विटेवरी सुंदर विटेवरी सुंदर ध्यान उभा विटेवरी सुंदर ध्यान विटेवरी सुंदर ध्यान विटेवरी
श्रवणे मकर कुंडले तळपते 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 श्रवणे तुका म्हणे माझे हेची सर्व चूक तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिला
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे आवाज द्या महाराजांना हरे माईकला. राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भक्त ऐसे जाना जितेही उदास भक्त ऐसे जाना देही उदास भक्त ऐसे जाना जितेही उदास भक्त ऐसे जाना देही उदास गेले आशा पाश निवारोने गेले आशा पाश निवारुनी गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण नावड जनधन माता पिता नावड जनधन माता पिता नावड जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे दुःख ऐसे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे काही ते साकडे पडोने काहीच साकडे पडवणे काहीच साकडे पडवणे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य सत्य कर्मा भावे साये तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तू का म्हणे त्याच्या कर्माभावी घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावड जनधन माता पिता नावड जनधन माता पिता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण 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 गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी विषय त्याचा चला नारायण विषय त्याचा चला नारायण विषय त्याचा चला नारायण विषय त्याचा चला नारायण भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेले आशा पाश निवारणे गेले आशा पाश निवारणे गेले आशा पाश निवारणे गेले आशा पाश निवारणे त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी विषय तो त्याचा चला नारायण विषय तो त्याचा चला नारायण विषय तो त्याचा विषय तो त्याचा चला नारायण विषय तो त्याचा चला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन
माता पिता आवडे जनधन माता पिता भक्तायचे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडणे दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल हे भक्तायचे जाना जिथे उदास गेली अशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता समचरणं सरोजं सांद्रनीला बुधाभं गगन नहीं तपानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैवोल्लासं विठ्ठलं चिन्तयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे तुझरे चरणे उतरे चरणे सन्नाथिया उतरे चरणे सन्नाथिया उतरे चरणे सन्नाथिया त्यांच्या कृपा विस्तारू त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकला ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं विठ्ठल 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 विठ्ठल
तारा चमकला माझी जाऊचे पोटी शिवबा जन्मला घडविला महाराष्ट्र देणे सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलुरवाई सब संतन की जय ठाला 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 विठ्ठला 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 हरी भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारोनी सेवे लागी सेवक झालो आ सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू कया देवा देवा यावरी न करावा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो चरणा स्वामी तू कया देवा यावर न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू विठ्ठला विठ्ठला ठाला ठाला विठ्ठला 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 हे भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता सज्जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु जगज्जीवाचे हितीचिक महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा भक्ताची लक्षणे सांगणारा आजचा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला ठाला विठाला विठाला विठ्ठला 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 हे भक्ताईचे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर सेवा मंडळ आंबिवली विभाग आणि या विभागाचा सप्ताह या वर्षाचा मान पेठ ग्रामस्थांना मिळालेला आहे आणि द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत की हा नयन मनोहर कार्यक्रम नयन मनोहर हा शब्द मुद्दामून वापरतो हा नयन मनोहर कार्यक्रम इतकी चांगली साऊंड सिस्टम इतकं सुंदर असं मंडपाचं नियोजन असं वाटतच नाही की मी पेठ गावामध्ये कार्यक्रम करतोय असं वाटतं की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मी कार्यक्रम करतोय विठ्ठला विठ्ठला ठाला विठ्ठला 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 हो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्यात कीर्ती जगा माझी या युक्तीप्रमाणे आपले सर्वांचे गुरुस्थानी असणारे आदरणीय विठ्ठल महाराज कोकणे तसेच आदरणीय शंकर बाबा सावंत कारण या
दोन व्यक्तींनी ज्या आपल्या परिसरामध्ये 33 वर्षापूर्वी हे रोपटं लावलं, खूप सुंदर संकल्पना त्यांची. त्यांना आता हे एवढं वातावरण पाहून त्यांना आनंद होत असेल, कारण इवले से रोप लावले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, असं आता वातावरण झालेलं आहे. आता या रोपट्याला फळं आणि फुलं ही दोन्ही लागलेली आहेत. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. आणखी एक व्यक्तीचं मी नाव घेईल, कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ज्या व्यक्तीला जी कामगिरी दिली होती त्या व्यक्तीने ती कामगिरी पूर्ण केली, दिलेला शब्द दिलेला संकल्प पूर्ण केला. असे आपले सोलनपाडा गावचे मंगेश सावंत यांनी आपल्या सप्तासाठी जी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती दिलेली आहे, खूप त्या मूर्तीकडे पाहून असा एक वेगळाच आनंद येतो की असं वाटतं की मंदिरामध्ये चालू, कारण त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून एक वेगळं सुख मिळतं, एक वेगळं समाधान मिळतं. त्या रुपड्याकडे पाहिल्यानंतर सुंदर अशी मूर्ती पांडुरंगाची जणू आपल्याला पंढरपुरामध्ये आल्यासारखं वाटतं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. सुंदर ते ध्यान उभे विटवारी, सुंदर ते ध्यान उभे विठवारी, सुंदर ते ध्यान उभे विठवारी, सुंदर ते ध्यान. करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटवारी, सुंदर ते ध्यान. करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विठवारी, सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती. त्याबद्दल दादांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच पेठ गावातील नवतरुण मंडळ असतील, आमचे सचिन महाराज सावंत असतील, गणेश सावंत असतील, पंकज पिंपरकर असतील, किरण महाराज सावंत असतील, या मुलांचा या पाठीमागचा, कारण मेन हिरो टीव्ही वरती वेगळे झलकणारे हिरो वेगळे असतात आणि पडद्याच्या पाठीमागे काय प्रकार असतो दादा सर्वांनाच माहिती आहे. पडद्याच्या मागेही लोक काम करतात पण ती लोक दिसत नाही. रघुनाथ दादा झाले, ही नवतरुण मंडळ यांचं मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं, कारण या लोकांना मी पाहतोय, यांचं काम मला माहिती आहे. आता याच्या पुढे बाहेरून येणारे महाराज ते काही यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही, पण मी सांगणार कारण मी यांना ओळखतो. गेली ज्ञानेश्वर सेवा मंडळाची दिंडी असू द्या, काही कार्य असू द्या, ही मुलं याच गावातली सांगत नाही, सर्व गावातली. कारण त्या मुलांचा माझ्यावरती असणारा जीव आणि माझा त्यांच्यावरती असणारा जीव हा इथे दिसून येतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना मी एक विनंती करेल की महाराज काय बाहेरचा, तुम्ही एवढे काही सिरियस बसू नका. महिला मंडळ आवाज येते का माझा? महाराज आपलाच आहे, तुम्ही माझे मी तुमचा, सगळा गाव मामाचा, सगळा गाव मामाचा आहे ना, आणि तुम्ही माझे सगळे. आता दादा असतील, आमचे ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र दादा पिंगळे असतील, सगळे गोपाळ दादा असतील, रघुनाथ दादा असतील, सर्वच माझे आहेत. म्हणून तर तुम्ही इथे उपस्थित राहिले. विठाला 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 विठाला. सर्वांना धन्यवाद देतो. आपला अनमोल किमतीचा वेळ वाया घालून तुम्ही माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित राहिले. आले ते कावळे, आले ते मावळे आणि उडाले ते विठाला 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 विठाला
विनंती आहे, नवतरुण मंडळाला माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला जर जगायचंच आहे ना, जगायचं आहे तर देशासाठी जगा, जगायचंय तर देशासाठी जगा, आणि मरायचंय तर देशासाठीच मरा, मरायचंय तर देशासाठीच मरा. पोरीच्या नादी लागून मरू नका. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, तो वक्त जमीन भी नहीं मिलेगी तुम्हारे कफन के लिए. अरे प्यार करना है तो मेरे देश से करो, ये लड़कियों में क्या रखा है. विठाला विठाला विठाला. कबीर महाराज म्हणतात, अरे तुम्हाला प्रेमच करायचंय ना, पानी पीना है तो मटके से पियो, पानी पीना है तो मटके से पियो, एक गिलास में क्या रखा है. पानी पीना है तो मटके से पियो, गिलास में क्या रखा है. अगर प्रेम करना है तो मेरे छत्रपति शिवाजी महाराज से करो, लड़कियों में क्या रखा है, लड़कियों में क्या रखा है. विठाला 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 विठाला. म्हणून नवतरुण मंडळाला माझी विनंती आहे की आई वडिलांना त्यांच्या विनंती आहे की मुलांना चांगले संस्कार द्या. महाराज तुम्ही एक टायमाला त्यांना परमार्थ नाही शिकवला तरी चालेल, पण संस्कार द्या. आता पंढरीनाथ दादा, मी त्यांचं आवर्जून नाव घेतो, कारण मला उठायच्या आधी ते मंदिरामध्ये घंटा वाजवत असतात दर शनिवारी. म्हणजे त्यांचा नित्यनेम आहे, दर शनिवारी दोन्ही नवरा बायको मंदिरामध्ये दादा 6 वाजता घंटा वाजवणार. तुम्ही मुलांना संस्कार चांगले द्या, मुलांना संस्कार चांगले द्या. एकाने मला चहा प्यायला नेला आणि महाराज म्हणते चला चहा प्यायला. चहा प्यायला नेला आणि मुलाला त्याने आवाज दिला आणि मुलाला विचारलं, सांग नवा आठ किती. मुलाला काय विचारलं घाडगे महाराज, नवा आठ किती. हुशार दिसतोस. नवा आठा, तो म्हणतो नवा आठा 52. तो मुलगा काय म्हणतो, हा ना यांनी बरोबर सांगितलं. तो मुलगा म्हणतो नवा आठा 52. असं म्हटल्याबरोबर त्या बापाने खिशातून 50 रुपये काढले. दादा 50 रुपये काढले आणि त्या मुलाला दिले. म्हणतो जा मजा कर, आईस्क्रीम खा, कुरकुरे खा, वेपर्स खा, काय खायचं ते खा, मजा कर. मी म्हणलो काय बाप आहे, मुलाने चुकीचं उत्तर दिलं आणि 50 रुपये काढून म्हणतो जा मजा कर. तुम्ही कानफाडात द्यायला पाहिजे होती. म्हणतो महाराज वर्ग तुमचं आहे का माझं आहे. म्हणलं वर्ग तुमचं आहे, मग तुम्ही शांत बसा. ते आधी नवा आठा 35 म्हणत होतं गाडगे महाराज, नवा आठा 35 म्हणत होतं. पैसे देऊन देऊन 52 वरती आणलंय. अजून 1500 जातील, येईल 72 वरती. विठाला 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 विठाला. म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या महाराज, कारण मुलं लई चित्र आहेत. मला वाटलं की मीच हुशार आहे. एक ठिकाणी गेलो गोपाळ दादा, आणि त्या मुलाला, तो मुलगा मला म्हणतो महाराज चला चहा घ्यायला. म्हणलं चला. आणि मी म्हटलं अरे बाळा, चहा तर सगळीच पाजतात, तू काहीतरी वेगळं पाज ना. चहा तर सगळीच पाजतात, तू काहीतरी वेगळं पाज. तो म्हणतो महाराज ताक आहे, ताक आणू का. म्हटलं चालेल. दुपारची वेळ होती. म्हटलं चालेल. त्यांनी एक तांब्या भरून ताक आणलं आणि मी तांब्याभर ताक पिलं. दादा तांब्याभर ताक पिलं आणि तांब्या खाली ठेवता ठेवता त्याला म्हटलं काय रे बाळा, तुझी आई तुला काय बोलणार नाही का, मला तांब्याभर ताक दिलं. म्हणतो कशाला महाराज, काय आई बोलते, त्याच्यात उंदीर मेलेला होता. विठाला 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 विठाला. बरं एवढं ते थांबलं नाही. मला आला राग. असा तांब्या घेतला गणेश महाराज आणि असा भिताडावर टाकला. त्याने आवाज दिला आतमध्ये आईला, आई. महाराजांनी संडासला न्यायचा तांब्या फोडला. तांब्या कसला होता, महिला मंडळ. तांब्या कसला होता. पोरांना चांगले संस्कार द्या महाराज. पूर्वीचे गुरुजी पोरं 8-8 दिवस शाळेत नाही गेली का घरी यायचे. 9व्या दिवशी गुरुजी घरी यायचे. एक पोरगा 8 दिवस शाळेतच गेला नाही. 8 दिवस शाळेत गेला नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी आला. आणि आता पोरांना मारूनही जमत नाही. आता जर पोरांना पहिले घरची परमिशन होती,
100% परमिशन होती. तुमच्या ताब्यात मुलगा आहे, मारायचा का काय करायचं तुमचं तुम्ही बघून घ्या. पण आता पोरांना हात लावू शकत नाही. जर आता पोरांना नुसतं मारलं तरी दुसऱ्या दिवशी बाप शाळेमध्ये येतोय. तसंच हा मुलगा मारायची सोय राहिली नाही. शाळेमध्ये येतो मास्तर. तसा मास्तर 9व्या दिवशी शाळेत आला, त्याच्या घरी आला. मुलगा येत नाही म्हणून त्याच्या घरी आला न्यायला. आणि बाहेर आजोबा त्याचा होता. आजोबा म्हणतोय पप्या पप्या लप 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 लप. मास्तर आले लप 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 लप. ते पोरग म्हणते म्हाताऱ्याला आजोबा तुम्हीच लपा. अरे मला का लपायला सांगतोय, मी थोडा शाळेत जातोय. तो म्हणतो मी सांगितलंय मास्तरला माझा आजा मेलाय, 8 दिवस शाळेत येणार नाही. विठाला 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 म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या महाराज. आपण चांगले संस्कार देत नाही. आता माझ्याकडे काही 4 व्हीलर नाही, प्रत्येक महाराजाकडे 4 व्हीलर आहे, फक्त माझ्याकडेच नाही. मी कार्यक्रमाला जात असतो जामखेड इकडं तिकडं, तर आपला बसनी प्रवास, लाल बसनी जायचं. आता त्या लाल बस मध्ये गेलो, दर्शन दादा लाल बस मध्ये गेलो मी. आणि आता त्या बस मध्ये सगळे ओव्हरफुल झालेले असते. शेवटच्या गाडीला सगळे टाकू असते. आता एक जण मला भेटला आणि मला म्हणाला महाराज आहे काय? म्हणलं हो. काय नाव आपलं? म्हणलं महेश महाराज. मग कीर्तनात तर वेगळंच दिसता तुम्ही. म्हणलं कीर्तनात मी काही लुगडं नसतं का? विठाला 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 विठाला. नाही म्हणतो कीर्तनामध्ये तो पटका न बिटका सगळं असतंय. म्हणलं पटका म्हणणं बिटका काय? म्हणतो बरं बरं कुठे जायचं? म्हणलं अमक्या अमक्या गावाला जायचंय. तुम्हाला कुठे जायचंय? मला त्याच गावाला जायचं. म्हणलं बरं आता जायच तो परत डोक्याला ताण आहे. विठाला 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 विठाला. बरं काय काम आहे गावामध्ये? काय काम आहे? म्हणलं त्या गावामध्ये सप्ताह आहे आणि माझं तिथं कीर्तन आहे आज, म्हणून मला त्या गावात जायचंय. म्हणतो तरच 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकायला येते. म्हणजे कीर्तनाला भनभन म्हटलं ते. म्हणतो 2-3 दिवस झालं ती नुसती भनभन कानावरती येते. म्हणलं तुम्ही कीर्तनाला जात नाही का? आपण तसल्या नादात पडत नाही म्हणतो. आपण तसल्या नादात पडत नाही. म्हणलं का? कार्यकर्त्यांना पट्टी दिली मोकळा झालो म्हणतो. कार्यकर्त्यांना पट्टी दिली न मोकळा झालो. म्हणलं बरे बाबा दारुड्याने पट्टी दिली. किती पट्टी दिली? 10,000 दिली म्हणतो महाराज. म्हणलं बरे बाबा दारुड्याने 10,000 पट्टी दिली म्हणजे बरे. कार्यकर्त्यांना सांगितलंय शिरा करा, बुंदी करा, दगड करा, माती करा, काही करा. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. पट्टी देऊन मोकळा झालो म्हणतो. बरं महाराज मला एक सांगा, मी 10,000 पट्टी दिली, मी 10,000 पट्टी दिली, मग माझा हिस्सा आहे का नाही सप्त्यात? दारुड्या म्हणतोय मी 10,000 पट्टी दिली, माझा हिस्सा आहे का नाही सप्त्यात? दादा म्हणलं हाय राव, तुमचा हिस्सा आहे. मग म्हणतो माझ्या हिश्श्याचं कीर्तन तू इथंच सांग एसटी मध्ये. विठाला 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 विठाला. अरे म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो की माणसाने दारू पिली नाही पाहिजे. कारण हा दारू हा निषिद्ध पदार्थ आहे आणि तो चांगल्या चांगल्या माणसाला बिघडवतो. कारण दारू पिणारा माणूस कधी सुखी राहत नाही दादा. दारू पिणाऱ्याची बायको पाहिले का तुम्ही? कधी सुखी नाही. त्या दारुड्याच्या बाजूला मुलं येत नाही. समाज त्या दारुड्याला चांगला म्हणत नाही. तरी आपण दारू आवडीने पितो महाराज. दारू पिणाऱ्याची बायको जर मंदिराच्या समोरून जात असेल तर ती पांडुरंगाला विनंती करते, बाबांनो ए कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. दारुड्याची बायको काय विनंती करते पांडुरंगाला की देवा मला संपत्ती नको, मला पैसा नको, मला 4 व्हीलर नको, चांगल्या साड्या नको,
पण माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे. काय म्हणते? माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे. माता याची दारू कधी सुटन? जेव्हा याचा लिव्हर फुटन तेव्हा त्याची दारू सुटन. विठ्ठला 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 विठ्ठला. हे सर्वसामान्य माणसाचं प्रमाण झालं. महाराज सुंदर प्रमाण देतात. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. म्हणून पाया पडून सांगतो बाबांनो, दारू वाईट पदार्थ आहे. दारू पिऊ नका. जर तुम्हाला काय करायचं असेल तर पांडुरंगाची भक्ती करा. भक्ती केली तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, जे देही उदास. भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, जे देही उदास. भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, जे देही उदास. भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, जे देही उदास. भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, जे देही उदास. भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, भक्ताईचे जाणा, जे देही उदास. भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, जे देही उदास. भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, भक्ताईचे जाना, जे देही उदास. गेले आशा पाशा निवारणी, गेले आशा पाशा निवारणी. विषय तो त्याचा, विषय तो त्याचा, विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्याचा झाला नारायण. गेले आजपाच निवारण, गेले आजपाच निवारण. विषय तो त्याचा, विषय तो त्याचा, विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा, विषय तो, विषय तो त्याचा झाला नारायण. भक्ताईचे जाना, जे देही उदास. गेले आशा पास निवारून, गेले आशा पास निवारून. भक्ताईचे जाना उदास, गेले आशा पास निवारून, गेले आशा पास निवारून. भक्ताईचे जाणा, जे देही उदास. गेले अशा पाश निवारोनी. मग तुकोबाराय म्हणतात की भक्त कसा असावा, कोणासारखा असावा. कारण भक्त कसे असतात, ते देहावरती उदास झालेले असतात. भक्त देहावरती उदास झालेले असतात. भक्ताईचे जाणा, जे देही उदास. आता मारुतीरायांचा विचार करायचा झाला तर मारुतीराया राम भक्त होते आणि ती नेहमी नामचिंतनामध्ये असायचे. मारुतीराय सतत देवाचं नामचिंतन चालू असायचं. सततम कीर्तयन्तो माम यतत दृढवतः नमस्संत च माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. मारुतीराया
सतत देवाचं नामस्मरण करतात. मेरे राम मेरे राम राम मेरे राम. सतत देवाचं नामस्मरण, सतत रामप्रभूचं नामस्मरण. आता आपलं कसं आहे, आपल्याला थोडं येतं आणि हँडल मध्ये नाव नाही आलं तरी आपण फुगून बसतो. हँडल मध्ये नाव नाही आलं तरी आपण फुगून बसतो. ही प्रथा आतापासूनच नाही. त्रेतायुगामध्ये जेव्हा रामप्रभू एक ठिकाणी बसले होते आणि नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनी म्हणाले, मला असं कळालंय गोपाळ दादा, नारद मुनी म्हणाले मला असं कळालंय की तुमच्याकडे भक्तांची यादी आहे. देवाला काय म्हणतात, तुमच्याकडे भक्तांची यादी आहे, ती यादी मला दाखवा. तर देव म्हणाले ठीक आहे. देवाने ती भक्तांची यादी नारद मुनींना दिली आणि नारद मुनींनी ती भक्तांची यादी उघडून पाहिली. उघडून पाहिल्यानंतर पहिल्या क्रमांकाला नारद मुनींचं नाव. नारद मुनी खुश झाले, गाडगे महाराज फुगले असे. कारण प्रत्येकाला वाटतं की माझं नाव पहिल्या क्रमांकाला आहे म्हणजे काहीतरी विशेष वाटतं. आणि नारद मुनीने पूर्ण हँडल चेक केला. नारद मुनीने काय केलं, पूर्ण हँडल चेक केला, पण हनुमंतरायाचं कुठंच नाव दिसलं नाही. मग आता आपलं नाव आहे तर गप्प बसायचं ना. मग डिचवायला हनुमंतरायाला गेले आणि तिकडे गेले आणि म्हणाले, हनुमंतराया इतक्या वर्षे सप्त्याला जातात पण काही उपयोग नाही, तुमचा नावच नाही. कोण म्हणतोय, नारद मुनी. कारण नारद या शब्दाचाच अर्थ असा होतो ना र द, ज्याची युक्ती कोणी रद्द करू शकत नाही असा नारद. विठ्ठल 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 विठ्ठल. नारद मुनी हनुमंतरायाला म्हणाले, देवा तुमचं नाव नाही. हनुमंतराय म्हणाले ठीक आहे, देवाला माझं नाव नसन टाकायचं, नसन टाकलं जाऊ द्या, काही हरकत नाही. नाही नाही म्हणतो, गायक मध्ये नाही, निदान वाजवण्यामध्ये तरी पाहिजे होतं का नाही. नाही वाजवण्यामध्ये, पारायणामध्ये तरी नाही, पारायणामध्ये तर चोपदारामध्ये तरी. आता आपल्याकडे काही चोपदाराची कमी नाही का नाही. 3-3 चोपदार आहेत. आता आठवलं म्हणून सांगतो, कीर्तनामध्ये चोपदार कशासाठी असतो. कीर्तनामध्ये दादा तुम्हाला माहिती आहे का, कीर्तनामध्ये चोपदार कशासाठी असतो. जर कर्म धर्म संयोगाने महाराजाला जर चक्कर आली आणि महाराज खाली पडला तर राहिलेलं कीर्तन चोपदारांनी करायचं आहे. सांगा तुमच्यापैकी कोण करेल. विठ्ठल 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 विठ्ठल. नारद मुनी म्हणाले की देवा कुठेतरी तुमचं नाव पाहिजे होतं. हनुमंतराय म्हणाले आता यांना सांगावंच लागेल. हनुमंतराय म्हणाले तुमच्याकडे जी यादी आली ना ती 2 नंबरची. तुमच्याकडे यादी आली ना ती 2 नंबरची आहे. 1 नंबरची अजून पेंडिंगला आहे, छापायला दिले. 1 नंबरची यादी खास कपाटामध्ये देवाने ठेवले. मग बाकी नारद मुनींचा चेहरा पडला. नारद मुनी परत देवाकडे गेले, परत देवाला विनंती केली. आता देव काही सामान्य आहे का. आपल्याला वाटतं की मी इकडे तिकडे जातो, मला कोण पाहत नाही. मांजरीला वाटतं मी डोळे मिटून पिते, मला कोण पाहत नाही. आपण याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, याचे पैसे घे, त्याचे पैसे घे, मग तिसऱ्याला कर. देवाला कळत नाही का. देवाला सगळं कळतं बाबांनो. देव चतुर आहे, आपल्यापेक्षा देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी. धन्य तुझी विठोबा. देव चतुर 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 देव देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव
देव चतुर 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 देवाला सगळं कळतं. कोण कुठं बसतय, कोण कुठं जातय, कोण कुठं काय करतय, देवाला सगळं कळतं. देव म्हणाले हे फिरून गिराईक आलंय. देव म्हणाले आता यांना सांगायला लागेल. एक नंबरची यादी काढली आणि नारद मुनींना दिली आणि नारद मुनींनी एक नंबरची यादी उघडून पाहिली आणि पाहिल्याबरोबर एक नंबरला हनुमंतरायाचं नाव, एक नंबरला हनुमंतरायाचं नाव. मग नारद मुनी पार गार पडले. गाडगे बाबा पार गार पडले आणि मग देवाला प्रश्न केला, देवा असा पंक्ती प्रपंच का करता, असा भेद का करता? कारण माणसाने भेद केला नाही पाहिजे. आपण भेद करतो, हा मोठा आहे याला जास्त जीव लावायचा, हा गरीब आहे याला जास्त जीव लावायचा नाही, भेद करायचा नाही. कारण महाराज सुंदर वर्णन करतात, भेदभाव तोडून या घेतला प्रेमाचा गुरुळा, भेदभाव तोडून या. भेद करायचा नाही. मग तुम्ही कसा हा पंक्ती प्रपंच का करता? माझं नाव 2 नंबरच्या यादीमध्ये आणि हनुमंतरायाचं 1 नंबरच्या यादीमध्ये, असं का? देव म्हणाले, नारदा ऐका, ज्यांना मी आवडतो त्यांची नावं 2 नंबरच्या यादीमध्ये. देवाने उत्तर काय दिलं? ज्यांना मी आवडतो त्यांची नावं 2 नंबरच्या यादीमध्ये आणि जे मला आवडतात त्यांची नावं 1 नंबरच्या यादीमध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून आपण भक्ती अशी करायची की ती देवाला आवडेल अशी भक्ती करायची. आवड देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिस. किंवा तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा अखंडित. मग अशा प्रकारची भक्ती पाहिजे. नाहीतर वरवर माया आणि उपाशी निजग अशी भक्ती असेल तर काही कामाची नाही. म्हणून भक्ती करत असताना आपल्या विश्वामध्ये अनेक संत होऊन गेले. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबाराय आहेत. तुकोबारायांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणतात. का? कारण त्यांच्याकडे तो अधिकार आहे, वैराग्य आहे. प्रत्येक संतांमध्ये एक एक गुण आहे. विश्वमाऊली यांना आईची भूमिका आहे. ज्ञानराज माझी योगांचे माहुली, ज्ञानराज माझे योगांचे माहुली, ज्ञानराज माझी योगांचे माहुली, ज्ञानराज माझे योगांचे माहुली. निगमवल्ले प्रगट केले, निगमवल्ले प्रगट केले. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. निगमवल्ले प्रगट केले, निगमवल्ले प्रगट केले. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. विश्वमाऊली जगाची माऊली झाली. आपण माऊलींना माऊली म्हणतो. असा प्रत्येक संताकडे एक एक अधिकार आहे. तसंच नाथबाबांना सुद्धा शांतीचे सागर म्हणतात. नाथबाबांना शांतीचे सागर म्हणतात. मग नाथबाबांमध्ये त्रिकुटी निर्माण होते. नाथबाबांमध्ये सगळ्या संतांपेक्षा नाथबाबांमध्ये एक त्रिकुटी आहे. कारण नाथबाबा हे राष्ट्रीय संत आहेत. नाथबाबा शांत आहेत आणि नाथबाबा श्रीमंत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो,
म्हणून अशा नाथबाबांच्या घरी अरे देवाने 36 वर्षे काम करावं. नाथबाबांच्या घरी देव काय असा रिकामा नाही कुणाच्या घरी काम करायला. तेवढं ऋण देवावरती नाथबाबांचं झालं होतं. म्हणून देवाने काय काय कामं नाही केली. नाथबाबांच्या घरी पाणी भरलं, चंदन उगलायचं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. भक्ती भावे निरावंदिताचे पाये. भक्ती भावे निरावंदिताचे पाये. अनंत भक्ती भावे निरावंदिताचे पाये. हे अनंत भक्ती भावे निरावंदिताचे पाये. आरो वारो आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओ वारो आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. अरे देवानी काय काय कामं नाही केली. कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. देवाने चंदन उघडून दिलं नाथबाबांना. द्वारकीची मूर्त एकनाथ घरी. द्वारकीची मूर्त एकनाथ घरी. द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. पाणी वाहू हारे कावडीने. पाणी वाहू हारे कावडीने. श्रीखंडाचंदन उघडून करी. श्रीखंडाचंदन उघडून करी. पाणी वाहू हारे पाणी वाहू हारी कावडीने. उघडून करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने. नाथबाबांच्या घरी खूप काम केलं देवाने बाबा. अशा प्रकारची भक्ती असली पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात की असा भक्त पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारुनी. जे देहावरती उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. देहाशी तादात्म्य न धरणे म्हणजे देहावरती उदास होणे. गोरोबा काका माती तुडवत होते. गाडगे बाबा माती तुडवता तुडवता मूल पायाखाली तुडवलं गोरोबा काकांनी. कारण ते देहावरती उदास झाले होते. देहाशी त्यांच्या तादात्म्य राहिलं नव्हतं. म्हणून भक्त असा असला पाहिजे की देहावरती उदास झाला पाहिजे. नाहीतर आपला दारू पिणारा 4-4 बॉटल पेतून 3-3 तास झोपतो. दारू पिणारा 4-4 बॉटल पेतून 3-3 तास झोपतो. मग तुम्ही त्याला म्हणाल का हा उदास झालेला आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. कोमात गेला तो. विठ्ठल विठ्ठल त्याला उदास म्हणाल का. 3-3 तास दारू पिऊन उठत नाही मग त्याला तुम्ही भक्त म्हणाल का. तुमचं काय मत आहे दादा चष्मेवाले. तुमचं काय मत आहे. 3-3 तास तो दारू पिऊन उठत नाही मग तुम्ही त्याला उदास म्हणाल का. तो भक्त नाही तो देशी भक्त. विठ्ठल म्हणून तुकोबारे म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशापाश निवारोनी. ज्यांचे आशापाश निवृत्त झालेले आहेत ते भक्त. आता इथे 7 प्रकारचे पाश सांगितले. किती
7 प्रकारचे पाश सांगितले. पहिला अहमपाश, दुसरा दारापाश, तिसरा पुत्रपाश, चौथा स्वजनपाश, पाचवा गृहपाश, सातवा भूमिपाश, सहावा भूमिपाश आणि सातवा आशापाश. विठ्ठल 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 म्हणून 7 प्रकारचे पाश ज्या भक्तामध्ये नाही त्याला भक्त म्हणतात. आपण एकही पास सोडत नाही. सुटलाय का आपला? एकही पास सुटला नाही. मग आपण कसले भक्त? आपण भक्त नाही. पहिला आहे अहमपाश. पहिला काय सांगितलाय? अहमपाश. अहम ब्रह्मास्मी. मी मोठा गायक, मी मोठा वादक, माझ्यासारखा आवाज कुणाचाच नाही. अहमपाश. तुकोबाराय वर्णन करतात. अहंकार केला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. विश्वमाऊली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, अज्ञानाच्या लागे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकट नाचवी. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा झाला अहमपाश. अहम ब्रह्मास्मी. दुसरा दारापाश. दारा म्हणजे बायको. तुकोबारायांची बायको मेली तर तुकोबाराय देवाचे आभार मानतात. बरे झाले बाईल मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे. भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली. हे बरे झाले देवा निघाले दिवाले, बरे झाले आले, भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली, भले या दुष्काले पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. तुकोबाराय म्हणतात की बरं झालं बायको गेली, देवाचे आभार मानतात. अरे आपली बायको माहेरी गेली तर आपल्याला नवीन लग्न झालंय म्हणून तुम्हाला विचारतोय. बायको माहेरी गेली करमत का? बोला काय मत आहे तुमचं? हा दर्शन दादा, तुम्हाला विचारलं असतं पण तुमचं लग्न झालं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली बायको माहेरी गेली तर आपल्याला करमत नाही. तुकोबाराय काय म्हणतात, बरे झाले देवा बायको गेली. आपण मार्केटला जरी गेलो ना, पूर्वीची लोक 5 फुटाचा अंतर असायचा नवरा आणि बायको मध्ये, 5 फुटाचा अंतर. त्याला पक्का कॉन्फिडन्स, त्या म्हाताऱ्याला पक्का कॉन्फिडन्स, आपलं गिराईक पुढे जाणार, आपल्या मागची पुढे जायचं, माग येणार. पण आता नवीन लेटेस्ट नवीन लग्न झाले ज्यांची लव्ह मॅरेज, अशांची लग्न झाले, ते जर मार्केटला गेले ना, आत्माराम दादा मार्केटला गेले ना, हात सोडित नाही बायकोचा, हात सोडित नाही. हातात हात धरून मार्केटमध्ये फिरतात, हात सोडित नाही. मी एकाला विचारलं, का रे बाबा का काय बनगडे? घरी असलं ठीक आहे, इथं काय आहे मार्केटमध्ये? बायकोचा हात म्हणतो, महाराज तुम्हाला माहिती नाही, हिचा हात सोडला की डायरेक्ट दुकानात जाते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दुसरा आहे दारापाश. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी. धनदारा पुत्र जन. दुसरा दारापाश. तिसरा पुत्रपाश. ज्या वेळेस गाडगे बाबा भर कीर्तनामध्ये कीर्तन चालू होतं, कीर्तन रंगामध्ये आलं आणि रामकृष्ण हरी चालू झाले. जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं भजन चालू आहे. आणि तेवढ्यात एक मुलगा आला. मुलगाने एक चिठ्ठी दिली त्यांच्याकडे आणि सांगितलं तुमचा गोविंदा मुलगा मरण पावला. अरे गाडगे बाबा बोलायला लागले, एवढ्यासाठी तू माझं कीर्तन थांबवलंस? अरे असे किती आले आणि किती गेले, किती मेले कोट्यान कोटी आणि काय रडू एकासाठी. असे किती मेले, मग एकासाठी एवढ्यासाठी माझं कीर्तन तू थांबवलंस. विठाला विठाला विठ्ठला 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 म्हणून पुत्र पाशवी नाही. सहावा सांगितलाय, पाचवा सांगितलाय सोजन पाश. ज्या वेळेस नामदेवरायांचे मेहुणे, नामदेवरायांना 4 मुलं झाली. गाडगे बाबा नामदेवरायांना 4 मुलं झाली आणि 4 मुलं झाल्यानंतर नामदेवरायांचे मेहुणे त्यांना भेटण्याकरता पहिल्यांदा आले बहिणीच्या घरी. आता बहिणीच्या घरी भाऊ आला तर बहीण काही माग पुढे करते का जेवणासाठी? दादा माग पुढे करते का? मग पनीर काय, मशरूम काय, श्रीखंड काय, पुरी काय. बहिणीने नको ती जेवण केली आणि तेवढ्यामध्ये नामदेवराय बाहेरून आले आणि आले पाहुण्याकडे पाहिलं सुद्धा नाही, मेवण्याकडे पाहिलं सुद्धा नाही, तकट आतमध्ये गेले. डायरेक्ट आतमध्ये आत गेले आणि चिपळा आणि विना खुंटीला अडकून ठेवला. मग राजाबाईला राग आला आणि आली बाहेर, बदर खोचला कमरेला आणि म्हणाली काय हो, दर एकादशी त्या मंडळाचा टेम्पो जातो आणि ते रामचंद्र दादा पिंगळे ज्या वेळेस रस्त्यावरती येतात तुम्ही त्यांना जय हरी करता आणि इतक्या दिवसातून माझा भाऊ आला त्याशी राम राम केला नाही. इतक्या दिवसातून बंधू आला बाई पण त्याशी राम राम केला नाही. त्या भावाला तुम्ही राम राम सुद्धा केला नाही का? तू म्हणतो मला नातेवाईकांना राम राम करायची काही गरज नाही. याला म्हणतात सोजन पास. विठ्ठला 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 विठ्ठला. सहावा आहे गृहपाश. गृहपाश आपल्या जर घराला कोणी खिळा ठोकला तर आपली तळपायाची आग मस्तकात जाते. आपला बाण जर कोणी कोरला, बाण जर कोणी कोरला तर आपण काही त्याचा सत्कार करतो का? नाही. आपली तळपायाची आग मस्तकात जाते. गृहपाश संपत्तीला आपण इतकी चिटकून बसलोय, जसा मुंगळा असतो, मुंगळा गुळाच्या ढेपीला चिटकतो आणि त्याला ओढून काढला की त्याची मान निघते पण त्या गुळाच्या ढेपीला सोडित नाही. तशी आपली तराय या संसाराला इतकं आपण चिटकलोय. संसारामध्ये दादा सुख आहे का? सुख आहे का? सुख नाही संसारामध्ये. संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. करुणा मे शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. रामे शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्मदा गोस देव नव कृपालु दाता दानसे जीविते धर्मदा गोस देवाचा जीवा पर उपकारी. आंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. तुम्ही असं म्हणू नका का रस्त्यावाल्यांचा जुना काकडा आहे. आता नवीन नवीन काकडे चालू झालेत ना, सगळ्यांचे पाठ आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. सहावा गृहपाश आणि सातवा अत्यंत धोकादायक, अत्यंत धोकादायक आशापाश. हा आशापाश कुणाला सुटत नाही, कुणाला सुटत नाही. आता ह्या लहान बाळाला एक चॉकलेट दिलं तर तो म्हणल मला अजून एक पाहिजे.
सोनाली ताई काय म्हणेल, मला अजून एक पाहिजे. 2 चॉकलेट दिली तो तिसऱ्याची अपेक्षा करीन. आशा संपते का? मरून जातो आपण, पण आपली आशा संपत नाही. हरी सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणयुग मुक्ती यत्न नाही गेला, क्षणयुग मुक्ती यत्न नाही गेला. विटता दिशाशीन पावला, विटता दिशाशीन पावला. माया विशीला जीव माझा, माझे चैतन्य नती कोणी, माझे चैतन्य नती कोणी. माया विश्वेला जीव नती कोणी, माझ्या चैतन्य नती कोणी. माझे सोहित नेनती कोणी, काहीच न करती मज वाचोनी. हा झाला आशापाश. आशा माणसाला सुटत नाही. मग भक्त असा असला पाहिजे. कसा असला पाहिजे? भक्ताईसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुणी. ज्यांचे आशापाश निवृत्त झालेले आहेत असा भक्त. मग ज्यांचे आशापाश निवृत्त झालेले असतात त्यांचा विषय हा नारायण झालेला असतो. महाराजाभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, विषय तो त्यांचा मला नारायण. हो विषय तो त्यांचा मला नारायण. नवरे धन धन माता पिता, नवरे धन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. हो विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन धन माता पिता, नवरे धन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. हो विषय तो त्यांचा झाला नारायण. हरी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. असे भक्त असतात. अरे आपल्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे, आपल्या भक्तीमध्ये भाव पाहिजे, आपल्या भक्तीमध्ये श्रद्धा पाहिजे, आपल्या भक्तीमध्ये ज्ञान पाहिजे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अनुभव नित्य नवा तया लागे, अभिमान नित्य नवा तया लागे. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया लागे, अभिमान नित्य नवा तया लागे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हरी भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवा तया माझी. अशा प्रकारची आपली भक्ती असली पाहिजे. बाबांनो, आपल्या भक्तीमध्ये दंभ आला तर मोठं घातक आहे.
दंभ कशाला म्हणतात? आत एक असतंय आणि बाहेर एक असतंय, त्याला दंभ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल नॅशनल पार्क मुंबईला आहे, सर्वांना माहिती आहे. गोपाळ दादा, नॅशनल पार्क मुंबईला आहे आणि त्या नॅशनल पार्क मध्ये गोरिला नावाचा माकड आणला. नॅशनल पार्क मध्ये गोरिला नावाचा माकड आणला परदेशातून आणि त्या सर्कस वाल्याने पेपरामध्ये बातमी दिली की परदेशातून गोरिला नावाचं माकड आणलेलं आहे आणि या माकडाचा सांभाळ करण्याकरता आम्हाला एक माणसाची गरज आहे. त्या माणसाला दरमहा महिना 10,000 दिला जाईल. खाली नंबर दिला. एक सुशिक्षित, तसा तो बेकारच होता, पण त्यांनी ती बातमी वाचली आणि त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला. फोन लावला, हॅलो, हा, इंटरव्ह्यू दिला मोबाईल वरती आणि म्हणतो ठीक आहे, उद्यापासून तुम्ही कामावरती या. जॉईन झाले, कसं काम करायचं, काय करायचं सर्व सांगितलं आणि हा आनंदामध्ये घरी गेला आणि पहिला पगार म्हणतो मित्रांच्या नावावरती. पहिला पगार आपके नाम. ते म्हणतात ना, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी त्याची गत होती. त्यांनी व्याजाने 10,000 रुपये काढले आणि मित्रांना पार्टी दिली. व्याजाने 10,000 काढले आणि मित्रांना पार्टी दिली. पहिला पगार तुमच्या नावावरती. मित्रांना पार्टी दिली, मस्त आनंदामध्ये जेवला, झोपला. उद्या कामावरती जायचं. लवकर उठला, कपडे उपडे घातली, विणबिन केली, बुटबीट घातलं, मस्त पॉश मध्ये कामावरती जाणार. घराच्या बाहेर पाय टाकणार, इतक्यात रिंग वाजली, फोनची रिंग वाजली. हॅलो, कामावर येऊ नका. समोरून उत्तर काय आलं? कामावर येऊ नका. याचा अवसानच गळालं महाराज. म्हणतो साहेब, याला रात्रीचं 10,000 आठवलं. म्हणतो साहेब, 10,000 काढलेत व्याजाने, मला काय पण माकड नाही डुक्कर सांभाळायला लावा, पण मला कामावरती घ्या. लई विनविनी केली. साहेब म्हणतो ये, काय करायचं बघू. बोलवला. तिथं गेल्यानंतर साहेब म्हणाले, तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगायचं नाही. असंच म्हणतात ना दादा, बायांच्या मध्ये पण तसंच असतं. महिला मंडळ, तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगू, अख्ख्या गावात बातमी जाते. तरी वाक्य काय असतं? तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगू नको. तसा तो मालक म्हणाला, तुला म्हणून सांगतोय, दुसऱ्याला सांगू नको. ही बातमी बाहेर जाता कामा नाही. माकड मेलय हे त्या माकडाला माहितीये, मला माहितीये आणि तिसरी गोष्ट तुला माहिती. आता तिघांमध्ये एक तर गेला, कोण? माकड गेला. मग आता राहिलं कोण? आपण दोघे जण. मग दोघांनाच माहिती. मग तू एक काम कर, आमच्याकडे माकडाचा कॉस्ट्युम आहे. आलं असेल तुमच्या लक्षात? आमच्याकडे माकडाचा कॉस्ट्युम आहे. तो कॉस्ट्युम तू घाल आणि पिंजऱ्यामध्ये जाऊन तू बस. आता याने विचार केला, जर कॉस्ट्युम घालून गेलो नाही तर रात्रीचे 10,000 आठवले. म्हणतो खुर्ची घेऊन बाहेर बसायचं, बसणं काय आणि कपडे घालून आत बसणं काय, मला बसायचेच पैसे मिळणार आहेत. चालेल बोलतो. माकडाचा कॉस्ट्युम घातला आणि पिंजऱ्यामध्ये जाऊन बसला. ही लोकांची गर्दी, गोरिला माकड आलं, तुफान गर्दी झाली त्या माकडाला पाहण्याकरता. सगळे लोक पाहायला यायचे. कोणी फुटाणे टाक, कोणी केळं टाक, कोणी गाजर टाक. पहिल्या दिवशी काहीच खाल्लं नाही महाराज. पहिल्या दिवशी काहीच खाल्लं नाही, नुसता बघत राहिला. पण पहिल्या दिवशी काहीच खाल्लं नाही. सुट्टी झाली 5 वाजता. मालक म्हणायला लागला, अरे तू माकडाचा रोल करतोय. तू माकड कधी एक जागेवर बसलेलं पाहिलंय का तुम्ही? माकडाचा रोल करतोय तू. काहीतरी खाजं, वेड्या वाकड्या उड्या मार.
तो म्हणतो ठीक आहे, बाहेर सांगा का माकड प्रवासातून आले, उद्यापासून उड्या मारेल. विठ्ठला 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 विठ्ठला. दुसऱ्या दिवशी कामावरती आला, कपडे घातली, पिंजऱ्यामध्ये गेला, नाना प्रकारचे चाळे करायला लागला. इकडे खाजव तिकडे खाजव, लोक खायला आणायची, खायला टाकायची. हा म्हणतो बरं झालं, दुपारच्या जेवणाच्या डब्याचा प्रश्न मिटला. 2 महिने झालं, मालकाने पगार वाढवला, 15,000 केला. 15,000 पगार केला. म्हणतो आता काही टेन्शन नाही, आता हे काम सोडायचं नाही. यायचं, कपडे घालायची, पिंजऱ्यात बसायचं, आयतं खायला मिळतंय, खायचं पोट भरतंय, डब्याचं टेन्शन नाही. आपला बॅलन्स 15,000 रुपये राहणार. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झालं. अशीच लहान लहान मुलं आली आणि त्या माकडाला खेळवता 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 ते माकड असं वरती चढलं आणि धापकानं ते दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये पडलं. आणि तो पिंजरा होता गणेश महाराज वाघाचा. आता ज्यांनी वाघ पाहिलाय त्याला घाम फुटतो. दादा काकड्याला येत होती, त्यांनी बिबट्या पाहिला, माग गेले ते. विठ्ठला 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 विठ्ठला. आता त्याचं काळीच असं धकधक 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 करायला लागलं, धडधड धडधड करायला लागलं. आता म्हणतो काय मरण्याशिवाय गत्यंतर नाही, आता आपलं मरणच, आता आपण काही जगत नाही. मुलं आवाज करायला लागली, अरे माकड पिंजऱ्यात पडलं, माकड पिंजऱ्यात पडलं. त्या आवाजाने वाघ जागा झाला. वाघ जागा झाला आणि याच्याकडे पाहायला लागला. याच्याकडे जसं पाहिलं तसं हा घाबरायला लागला. म्हणतो आता काही खरं नाही, वाघ येणार, मला खाणार, माझं 15,000 गेलं, सगळंच गेलं, संपलं आता. म्हणतो काहीच राहिलं नाही. वाघ एक एक पाऊल टाकत 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 त्याच्याकडे आला. हा म्हणतो ओरडलो, तो कमीत कमी बाहेर गेल्यानंतर लोक हातपाय मोडतील, याच्या व्यतिरिक्त काय करणार नाही, पण जीव तर वाचल. वरडायचं म्हणजे वरडायचं, काही का ना होईना, वरडायचं म्हणजे वरडायचं. वाघ एक एक पाऊल टाकत 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 पुढे आला. पुढे आला आणि हा वा म्हणायला, वा असा तोंड करायला. त्या वाघाने त्याच्या तोंडावरती हात धरला, म्हणून गप्प बस, दोघांच्या नोकऱ्या घालायची. विठ्ठला आता तुम्हीच सांगा, पलीकडच्या पिंजऱ्यामध्ये होता तो सुद्धा माणूसच आणि या पिंजऱ्यामध्ये होता तो सुद्धा माणूसच. मग पलीकडच्या पिंजऱ्याने वाघाचं कातडं घालून तो वाघ झाला होता आणि यांनी माकडाचं कातडं घालून हा माकड झाला होता. महाराज म्हणतात की भक्तीमध्ये जर माणसाने दंभ आला तर भक्ती करताना तो कातडं पांघरतो, म्हणजे समाजाला दाखवतो एक आणि आतमध्ये असतो एक, याला दंभ म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून असे भक्त असतात. भक्ताईचे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. माता पिता, त्या भक्तांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, कोणीच आवडत नाही, फक्त त्यांना आवडतो तो देव. मग अशा भक्तांचा निवारण कोण करतो? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंद असे मागे पुढे.
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. ज्याचं कोणीच नसतं त्याला भगवंत असतो. आपण माणसं हा माणूस निर्वाण आहे याला कोणीच नाही. ज्याचं कोणीच नसतं त्याला देव असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कुणाच्या मागे आणि कुणाच्या पुढे? द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे. वेळ झाली आता सांगत बसत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. मग असे भक्त असतात ज्यांचा विषय नारायण झालेला असतो, ज्यांचा सांभाळ देव करतो. मग त्या भक्तांना भक्ती करताना मध्ये कोण आडवं आलं तर त्याला नरकाला जावं लागतं असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय. तुका म्हणे कर्म भावे साय. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय. घातलिया भय घातलिया भय नरकाने. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे. घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. माता पिता नावडे जनधन माता नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. कीर्तन चालू झाल्यापासून तुम्हाला त्रास दिलाय का मी? हा अजिबात नाही. काय बाया आता हसतात बघा कशा. त्रास दिलाय का महिला मंडळ? त्रास दिलाय का? इकडं वरती त्रास दिलाय? कीर्तन चालू झाल्यापासून काहीच त्रास दिला नाही, पण आता होईल थोडा त्रास, पण गुण हमखास आल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना ज्याला ज्याला देवाने हात दिलेत त्यांनी हात वरती करायचे. वरती करा हात सगळ्यांनी. ज्याला हात आहेत त्यांनी हात वरती करायचे. मागे खुर्चीत बसले त्यांनी पण वरती केलं तर बरं होते. करा हात वरती. तुम्हाला काय वाटलं मी चष्मा नाही लावला, लेन्स लावल्यात मला मागचं दिसतंय. थांबा असे. सचिन महाराज चला चहा घेऊन येऊ. जामरूक गावाला आवाज गेला पाहिजे, कामात पडायला आवाज गेला पाहिजे की पेठ मध्ये हरिभक्ती पारायण महेश महाराज घुडे यांचं कीर्तन चालू आहे आणि या कीर्तनामध्ये सर्व समाज टाळी वाजून भजन करतोय. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
गुरु संत तुकाराम महाराज की विठोबा रखुमाई 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 विठ्ठल 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 विठोबा रखुमाई विठ्ठल 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 महाराजाचं एवढं वजन नाही, एवढं हाराचं वजन झालं. खरोखर सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण महाराज हार मानावी लागते तेव्हा इतके हार पडत असतात. कारण हे तुमचं सर्वांचं माझ्यावरती असणारं प्रेम आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्ही सगळे माझे आहात, तुम्ही सर्व मला चांगले म्हणता म्हणून नाही, तुम्ही स्वतः चांगले म्हणून दुसऱ्याला चांगलं म्हणता. विठ्ठला 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 तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुम्ही सगळे खूप वेळ झाली, मला यायला थोडा उशीर झाला आणि सगळ्यांना आता वाटते बाबांनी थांबलं तर बरं होईल. 9:05 झालेत, जास्त वेळ नाही, फक्त 2च मिनिटं घेईल. 2 मिनिटं याच्यासाठी घेईल की आता मी एक तुमच्या समोर जादू करणार आहे. जादू तुमच्या समोर जादू करणार आहे. जाता जाता तेवढंच फ्रेश करतो तुम्हाला. जादू करणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. तुम्ही नामस्मरणात जर कमी पडले तर जादू होणार नाही. दादा, नामस्मरणामध्ये कमी जर पडले तर जादू होणार नाही, पण तुम्ही नामस्मरण जर मनापासून केलं तर नक्कीच जादू होईल. मला कोण पेन देतं का? पेन पेन तुमचा का घेतला? परत तुम्ही म्हणा तुमच्या पेनात काहीतरी असेल. सगळ्यांनी माझ्याकडे पाहिजे, नुसतं पाहिजे नाही, नामस्मरण करायचंय. हे श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
पावर कमी पडली तुमची. मी खूप प्रयत्न केले, काहीतरी बनलं असतं. माझा खूप प्रयत्न होता दादा, खरंच सांगतो मनापासून. खूप प्रयत्न केले मी, 2 वेळा डोळे पण मिटले, पण तुम्ही कुठेतरी कमी पडले. सेकंड राऊंड घ्यायचा का? तुमचं काय म्हणणं आहे? घ्यायचा का? पण तुम्ही आवाज काढला पाहिजे. आवाज तुमचा कमी पडतोय, कुठेतरी पाणी मुरतंय. तुम्ही आवाज मनापासून काढत नाही. हाताची घडी घातली का कुणी? हाताची घडी काढा. जादू होत नाही ते. हाताची घडी काढा. हरि ओम नमो नारायण. 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 हरि ओम नारायण. हरि ओम नमो 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 नारायण. इकडे बारीक लक्ष द्या, सर्वांनी बारीक लक्ष द्या. जादू झालेली आहे, बारीक लक्ष द्या. माझ्या हाताकडे लक्ष राहू द्या. दर्शन दादा इकडे पहा, नाही तर जादू होणार नाही. हाताची घडी कोणी घातले का? हाताची घडी काढा. तुमची पावर कमी पडली. मी का, माझा प्रश्न नाही, तुमची पावर कमी पडली. विठ्ठला 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 विठ्ठला. जादू कसली न काय कसली, तुम्ही टाळी वाजवावी म्हणून मी थोडी जादू गंमत केली. असो, झालेली सेवा ज्ञानोबाराजांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हरी भक्ताईचे जाना जे देवदास गेले अशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरक जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जे मला सौजन्य आजचं लाभलं, खास त्या 2 व्यक्तींची नावं राहून गेली. गबादी दादा मराडे आणि त्यांचे मेहुणे आणि आमचे सुद्धा मेहुणे संतोष दादा कडलक यांनी माझ्या कीर्तनाचं सौजन्य दिलं. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की या दोन्ही सौजन्यांना दीर्घ आयुष्य देव, सुख समृद्धी देव, शांती त्यांच्या घरामध्ये शांती देव, असं त्या दोघांना पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. 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 बोलिलेले पुऱ्या वेळी वाकुडी करा क्षमा भरत महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा भरत महाराज तुम्ही. ए तुका म्हण ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा. करा क्षमा
तुका